नमस्कार मित्रांनो, आता आपण फायनान्शियल प्लॅनिंगच्या दुसऱ्या पायरीवर आलो आहोत. पहिली पायरी EF म्हणजेच इमर्जन्सी फंड याबद्दल तुम्हाला माहिती झाली असेलच. इन केस तुम्हाला माझा EF इमर्जन्सी फंडचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो यूट्यूब व्हिडिओ बघू शकता. आज आपण HIPवर थोडी माहिती जाणून घेणार आहोत, पण मी रिक्वेस्ट करेल की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जेवढे तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याआधी एक डिस्क्लेमर टाकतो. मी हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवतो आहे. तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंगच्या प्रत्येक स्टेपची माहिती करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. HIP आहे हेल्थ इन्शुरन्स प्लॅन किंवा काही लोक त्याला मेडिकल इन्शुरन्स प्लॅन असंही म्हणतात. हे सर्वात महत्त्वाचं आहे आपल्या परिवारासाठी आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा. तुमच्या घरामध्ये कोणाला मेडिकल इमर्जन्सी झाली, देव करो असं कधी व्हायला नको, पण समजा काही इश्यू झाला तर आपल्या मनात येतं ते म्हणजे हॉस्पिटल. आणि हॉस्पिटलची पायरी चढली की ॲडमिशनचा फॉर्म भरा आणि ॲडव्हान्स भरा. पहिला प्रश्न हॉस्पिटलचा ॲडमिन आपल्याला विचारतो की इन्शुरन्स आहे की नाही. हा प्रश्न विचारल्यानंतर आपली तयारी पाहिजे हो म्हणायची. आणि समजा तुम्ही नाही बोललात तर ॲडमिनवाले तुम्हाला पहिले पैसे भरा, नंतर आम्ही पुढची प्रोसिजर करू असे सहज बोलून जातात. आणि मग आपल्याला फुटतो तो घाम. मनात खूप सारा प्रश्न येतात आणि आपल्या हार्ट रेट आणि BP वाढायला सुरुवात होते. एक सर्वात फास्ट उपाय म्हणून तुमचा हात लगेच तुमच्या पर्समध्ये जातो आणि तुम्ही क्रेडिट कार्डचा सहारा घेतात. आता क्रेडिट कार्डचा वापर कसा आणि कधी करायचा हे तुम्हाला मी नवीन व्हिडिओमध्ये सांगेलच. पण ह्या क्षणी तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना क्रेडिट कार्डचा उपयोग करणे हे एक बॅड फायनान्शियल प्लॅनिंगचं उदाहरण दिसून येतं. किंवा आपण म्हणतो जे मी इमर्जन्सी फंड कलेक्ट केलं आहे ते यूज करून आत्ताच वेळ मारून नेऊया. हा विचार आला म्हणजे तुम्ही परत जमिनीवर म्हणजे तुमचा फायनान्शियल प्लॅनिंगच्या चिंधड्या होताना तुम्हाला दिसतात. इमर्जन्सी फंड हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण हे मेडिकल एक्सपेन्सेससाठी वापरू शकत नाही किंवा वापरायचंही नाही. मग अशा वेळी तुमच्याकडे एक मेडिकल पॉलिसी असलीच पाहिजे. आणि पॉलिसी अशी पाहिजे की तुमच्या परिवाराची कुठलीही मेडिकल इमर्जन्सी आली त्याची काळजी त्या पॉलिसीने घेतली पाहिजे. आता तुमच्या मनात प्रश्न येतो, मेडिकल पॉलिसी घ्यायची तर कुठून घ्यायची आणि कुठली घ्यायची. HIP हेल्थ इन्शुरन्स प्लॅन बहुतेक वेळा जे जॉब करत असतात त्यांचीच कंपनी त्यांना मेडिकल इन्शुरन्स करून देते. त्याला ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असे म्हणतात. आय मीन कंपनी आपल्याकडूनच ते पैसे घेते आणि आपल्याला पॉलिसी देते. ऑन द अदर साईड बिझनेस करणारे असतात त्या लोकांना हे काही मिळत नाही. तर मी दोघांना सांगेल, जॉब करणारे आणि बिझनेस करणारे दोघांनी प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स काढून घ्यायचं, म्हणजेच फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स. तुमचं वय एकदा 50 क्रॉस केले की मेडिकल इन्शुरन्स मिळणे कठीण जाते किंवा तुम्हाला जास्त प्रीमियम भरावं लागतं. हे मेडिकल इन्शुरन्स तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगचा दुसरा स्टेप आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही नोकरी सोडली तर तुमच्या कंपनीने दिलेली मेडिकल इन्शुरन्स तुमच्या लास्ट डे ऑफ वर्कला सीज होते, म्हणजे बंद होते. आणि त्यानंतर काही मेडिकल इश्यू आले की आपल्याला खिशातले पैसे द्यावे लागतात आणि जे पण तुम्ही पैसे साठवले आहेत ते सगळे संपायला वेळ लागत नाही. एक उदाहरण देतो. माझा ऑफिसचा मित्र, त्याला ऑफिसकडून 10 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मिळाली होती. त्यांनी करंट जॉब सोडला आणि एक नवीन कंपनीमध्ये जॉब मिळवला आणि ती पण 50% राईज. त्याने आम्हाला एक मस्त पार्टी दिली. पण काही दिवसांनी त्याला प्रॉब्लेम आला, मेडिकल प्रॉब्लेम आला. तो डॉक्टरकडे गेला. त्या दरम्यान त्यांनी नवीन जॉब पण जॉईन केला होता. डॉक्टरांनी सांगितलं की त्याला एक सर्जरी करावी लागेल आणि त्याचं ऑपरेशनची कॉस्ट सांगितली की 6 लाख. त्याने नवीन कंपनीमध्ये विचारलं की तुमची जी मेडिकल पॉलिसी आहे त्याने तो हे ऑपरेशन करू शकतो का. त्यांच्या ॲडमिनने सांगितलं की ही नवीन पॉलिसी आहे आणि त्याला 6 महिन्याचा वेटिंग पिरियड आहे. आता झाली ना पंचायत आणि ॲट द एंड त्याला इन्व्हेस्टेड अमाऊंटमधल्या पैसे काढायला लागले आणि त्यामुळे त्याच्या इन्व्हेस्टमेंट सायकलमध्ये 2 वर्ष परत मागे आला. हे उदाहरण ऐकून हे लक्षात आले ना तुम्हाला की आपली प्रायव्हेट पॉलिसी इन्शुरन्स पॉलिसी असलीच पाहिजे. सेकंडली हे पण असतं की जी तुम्ही नवीन प्रायव्हेट पॉलिसी घेता त्याला 2 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. मग अशा वेळी ही नवीन पॉलिसी पण काही कामी येत नाही. म्हणून सांगतो, आज तुमच्याकडे खाजगी मेडिकल पॉलिसी नसेल तर त्वरित पॉलिसी घेण्यासाठी सुरुवात करा. म्हणजे नवीन पॉलिसीचा वेटिंग पिरियड संपल्यापर्यंत तुम्ही करंट ऑफिसने दिलेली पॉलिसीचा वापर करू शकतात. एकदा का 2 इयर्स म्हणजे 2 वर्ष संपले तर तुमच्या ऑफिसची पॉलिसी बंद करू शकतात. इट्स ऑल डिपेंड ऑन यू. तुम्हाला 2 प्रीमियम भरायचे की एकाचा, हा तुमचा लुकआउट आहे. असो,
आणि अजून दुसरं ॲडव्हान्टेज असं आहे की ही प्रायव्हेट पॉलिसी कंटिन्यू केली तर आफ्टर 50 इयर्स जे प्रीमियम असेल ते तुम्हाला ॲज अ लॉयल कस्टमर म्हणून खूप कमी भरावं लागतं ॲज कम्पेअर टू प्रीमियम जे आपण भरू इन केस आपण 50शीत नवीन पॉलिसी काढली तर. इथे आपली खरी बचत होते पैशाची आणि पुढच्या नवीन टेन्शनची जे येणार आहेत ते टेन्शन गायब होतील आपले. मेडिकल इन्शुरन्स हे तुमचं आणि तुमच्या परिवारासाठी खूप खूप उपयोगीचं आहे. हे नसेल तर तुमचा पाया फॉर फायनान्शियल प्लॅनिंगचा भक्कम होऊ शकत नाही. आज पण मी म्हणेल आत्तापासून एक मेडिकल इन्शुरन्स देणारा एजंट किंवा ॲडवायझर शोधा. गुगल करा, तुमच्या नियरबाय कोणी ॲडवायझर असेल त्याचा नंबर नोट करा आणि त्याच्याशी कन्सल्ट करा. तुमच्या रिक्वायरमेंट सांगा आणि गेट द बेस्ट मेडिक्लेम पॉलिसी प्लॅन. आणि जमलं तर तुमच्या रिक्वायरमेंटमध्ये क्रिटिकल इलनेस पॉलिसीचा पण ॲड करण्याचा प्रयत्न करा. मी म्हणतो क्रिटिकल इलनेस पॉलिसी. तुम्हाला समजा जो प्लॅन दिला आहे तो पटला नाही किंवा आवडला नाही किंवा तुमचे एकदम पैसे भरण्याची तयारी नसेल तर आस्क फॉर मंथली पेमेंट ऑर क्वार्टरली पेमेंट. हे ऑप्शन आजकाल इंडियामध्ये सगळीकडे अवेलेबल आहे. जोपर्यंत तुमच्या मनासारखा प्लॅन मिळत नाही तोपर्यंत अजून 2-3 ॲडवायझर बरोबर बोला, कन्सल्ट करा आणि तुमच्या मनासारखा प्लॅन मिळवा. पण मेडिकल पॉलिसी घेताना प्रोक्रॅस्टिनेशन करू नका. आज नाही उद्या घेतो, उद्या नाही परवा घेतो. जेवढा लवकर घेता येईल तेवढा लवकर घ्या. मेडिकल पॉलिसी असेल तर आपण सुरक्षित आणि आपल्या वाया जाणारा पैसा पण सुरक्षित. एका प्रकारची आपली सेव्हिंग पैशाची आणि मेंटल स्ट्रेसची सुद्धा. मी स्क्रीनवर तुम्हाला किती प्रकारचे हेल्थ पॉलिसी आहे ते दाखवतो. तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स काढायचा असेल आणि तुम्हाला कुठला खात्रीचा ॲडवायझर सापडत नसेल तर मला DM करा. मी तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझरचा नंबर शेअर करेल. मी काही कोणाचं प्रमोशन करत नाही. मला ज्याने प्रॉपर गाईड केले तो तुम्हाला पण नक्की चांगले गायडन्स देईल ह्या आशेने मी हा नंबर तुम्हाला शेअर करणार इतकंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये TIP आणि SIPचा पॉइंटर समजवण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पसरवा.